आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं मार्केट जर तुम्ही एकंदरीत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आज मार्केटने कप बनवलेला आहे. सी आणि या कपचा हँडल मार्केटने अजून बनवलेला नाही आहे. म्हणजे दिस विल बी हँडल आणि हँडल बनल्यानंतर मार्केट जे आहे कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकतं, रिव्हर्स होऊ शकतं इथनं किंवा इथनं फॉल होऊ शकतो. म्हणजे उद्यालाही आपली जी लेवल असणार आहे ती 24,300ची लेवल इम्पॉर्टंट राहणार आहे. हा झाला एक व्ह्यू आपला. हे मार्केट क्लोज झाल्यानंतर आपल्याला दिसतंय की एक मार्केटने कप अँड हँडलचं एक फॉर्मेशन मार्केट बनवत आहे. म्हणून असो आज मार्केटमध्ये आपण काय केलेलं, 5 मिनिट मार्केट ओपन झालेलं आपलं. एक फ्लॅट ओपनिंगच होती मार्केटची. ही कॅन्डल तुम्ही बघू शकता आणि कालची ही क्लोजिंग आणि मार्केट इथेच कुठे ओपन झालेलं, म्हणजे जवळपास पूर्ण फ्लॅट ओपनिंग झालेली. तर आपलं म्हणणं असं होतं मार्केटला, आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण तुम्हाला इथे बोललेलो. आज आपण थोडंसं कामी असल्यामुळे म्यूटमध्ये आपण लाईव्ह मार्केट केलेलं. या मार्केटमध्ये आपण तुम्हाला इथे बघा 5 मिनिटची क्लोजिंग आणि या क्लोजिंगच्या अबोव जर मार्केट सस्टेन होत असेल किंवा डाऊनला जर सस्टेन होत असेल तर आपल्याला ट्रेड इनिशिएट करायचं होतं. अदरवाईज आपल्याला या साईडवेज मार्केटमध्ये स्कॅल्पिंग अपॉर्च्युनिटी ज्या मिळाल्या त्या घेऊ शकलो असतो. आपण घेतलेल्या आहेत पर्सनली काही स्कॅल्पिंग अपॉर्च्युनिटीज, ज्याच्यामध्ये आपण काही एक 5 ते 10 पॉईंटच मार्केटमधनं घेऊ शकलो. ट्रेलिंग एसेल्स आपले हिट झालेत सपोज. तर 24,250ची ही एक लेवल फार इम्पॉर्टंट होती आणि ही लेवल ब्रेक झाली असती तर मग आपण 24,200साठी टार्गेट ठेवलं असतं. अदरवाईज ही 24,338ची एक लेवल इम्पॉर्टंट होती. त्यानंतर मार्केट जे आहे 24,000च्या डायरेक्शनने 24,500च्या डायरेक्शनने मूव्ह केलं असतं. पण मार्केटने केलं काय दिवसभर बघा तुम्ही. ही लेवल जी आपण ड्रॉ केलेली कॉलसाठी ती लेवल मार्केटने टेस्टच केली नाही किंवा त्या लेवलवरती ब्रेक करून सस्टेन करण्याचा प्रश्नच नाही. आणि दुसरा जो ट्रेड होता तो 5 मिनिट कॅन्डलचा लो सपोज. तर त्यामध्येही तुम्ही बघू शकता इथे स्ट्रॉंग रिव्हर्सल्स किती आहे. तर मार्केट ब्रेक करताना दाखवत आहे, त्यानंतर रिव्हर्स होत आहे, ब्रेक करताना दाखवत आहे, त्यानंतर रिव्हर्स होत आहे. म्हणजे ट्रेड करण्याची गुंजाईश इथे नव्हती आपली कुठलीच. मार्केट इथे सस्टेन झालं या लेवलला आणि सिंगल कॅन्डलमध्ये फॉल झालेला पूर्ण. तर अशा टाईपच्या मार्केटमध्ये आपण ट्रेड नाही करू शकत. कोणी याच्या खाली जर कंटिन्युएशनमध्ये जर ट्रेड घेतला असता, कारण की 24,200चं टार्गेट होतं, राईट. ते टार्गेट बनवत होतं आपलं, ते बनत होतं ही लेवल. तर या लेवलसाठी मार्केट येईल असा आपला एक अंदाज होता. मार्केट बघा 24,240 पर्यंत पण आलेलं आहे. म्हणजे 40 पॉईंटनी मार्केटने आपली ही लेवल टच नाही केली. तर ह्यूज डिफरन्स आहे 40 पॉईंट म्हणजे निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये असतं तर मग ती मोठी गोष्ट नसती राहिली, पण बँक निफ्टीमध्ये मुवमेंटही तशी असतात. सो मार्केट तुम्हाला इथे ब्रेक करताना दाखवत आहे प्रत्येक वेळेस आणि मार्केट काय करत आहे, रिव्हर्स करत आहे. सो यू कॅन नॉट टेक रिस्क. आणि मार्केटचं जेव्हा असं नेचर असतं त्या मोमेंटला आपण रिस्क घेऊ शकत नाही. 23 पॉईंटचे आपले एसएल बनत चाललेले आहेत आणि टार्गेटची गुंजाईश आपली काहीच नाही बनत आहे. तरी 1:1 टार्गेट इथे या लेवलला आपण हिट करू शकलो असतो. पण एक्झिक्युशन फार फास्ट पाहिजे, स्कॅल्पिंग पाहिजे, थोडासा ट्रेडिंग एक्सपिरियन्स पाहिजे. अदरवाईज ते होत नाही पॉसिबल. याला ट्रेड नाही बोलत, पण आपण ही ट्रेड नाही आहे. दिस इज नॉट द प्रॉपर वे टू इनिशिएट युअर ट्रेड. आणि स्कॅल्पिंगसाठी जर म्हणत असाल तर स्कॅल्पिंगसाठी आपल्याकडे ह्या लेवल्स होत्या. या लेवलला आपण स्कॅल्पिंग इनिशिएट करू शकलो असतो. तर याही लेवलला तुम्ही बघू शकता की इथून टच करूनच मार्केट रिव्हर्स होत आहे. इथे पूर्ण ब्रेक करून दाखवत आहे आपल्याला आणि पुन्हा रिव्हर्स होत आहे. सो याच्यामध्ये टच अँड गो या पद्धतीने स्कॅल्पिंग करावी लागते.
प्रॉपर ॲनालिसिस करून एकतर एस एल घेऊन निघा किंवा तुमचं टार्गेट जे आहे 1:1 or 2 घेऊन निघा. तर मग आपण एक पर्सनल जी ट्रेडिंग केली त्याच्यामध्ये आपण रिव्हर्सलमध्येच आपण 5 to 10 पॉईंट्सच पकडू शकलो या पद्धतीने. सो आजचं एकंदरीत मार्केट जे होतं ते काही कामाचं नव्हतं आणि प्रॉपर ट्रेडिंग करण्यासाठी इथे काही स्कोप नव्हता. रिव्हर्स फॉरवर्ड मार्केट चालू होतं. हां, एका ठिकाणी ट्रेड इनिशिएट करू शकलो असतो आपण या ठिकाणी. ही एक ट्रेंड लाईन आपली जी चाललेली आहे, या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउट नंतर आपण एक ट्रेड इनिशिएट करू शकलो असतो इथे आणि तो ट्रेड राहिला असता या लेवलला. एस एल राहिला असता आपला एक 17.18 पॉईंटचा आणि टार्गेट राहिलं असतं आपलं एक 50-53 पॉईंटचा. आणि बघा काय झालेलं आहे, जो कोणी ट्रेड घेतलाही असेल इथे समजा तर त्याचा एस एल इथे हिट झालेला आहे. सेकंड किंवा थर्ड कॅन्डलमध्येच एस एल हिट झालेला आहे. आता इतका मोठा एस एल आपण ठेवू शकत नाही. जो लास्ट स्विंग आहे 40 पॉईंटचा एस एल बनतो, तर 40 पॉईंटचं टार्गेट अपेक्षित राहतं मग आपल्याला. मार्केटने 40 पॉईंटचं टार्गेट 1:1 पण दिलेलं नाही आहे. सो दिस इज वॉट हॅपन टुडे. तर एकंदरीत मार्केट काही कामाचं नाही म्हटलं आपण तर ते या गोष्टीमुळे की कुठेही तुम्ही प्रॉपर ट्रेड इनिशिएटच करू शकले नाही. 15 मिनिटाचा सुद्धा हाय आपण जाता जाता एक तुम्हाला इथे सांगितलं होतं की 15 मिनिटचा जो आहे एक हाय लो मार्क करून ठेवला होता आपण, एक पॅटर्न बनवून ठेवलं होतं. ही ट्रेंड लाईन बघा आणि यामध्ये जर कुठला ब्रेकआउट होत असेल ट्रेंड लाईनचा वर किंवा खाली तर त्या पद्धतीने आपण ट्रेड इनिशिएट करू शकलो असतो. 15 मिनिट कॅन्डलमध्ये बघा काय सिनेरिओ आहे. ही आपली कॅन्डल आहे ओके 15 मिनिटचा हाय आणि 15 मिनिटचा लो आपला हा बनतोय या पद्धतीने. तर आज ट्रेडच नाही आहे आपल्याला मिळालेलं, कुठलाच सेटअप आपल्याकडे आज काम नाही गेलेलं, सगळे रिव्हर्सल होतं. आणि मार्केटचं हे जे रिव्हर्सलचं नेचर आहे डे फर्स्ट दिवसातल्या पहिल्या कॅन्डलपासून चालू होतं. त्याच्यामुळे आपण यामध्ये आज ठरवलं होतं की जोपर्यंत लेवल ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत प्रॉपर ट्रेडिंग करायची नाही. तर आय होप तुम्हाला ॲनालिसिस लक्षात आलं असेल आजचं एकंदरीत मार्केट कसं होतं, तर काय सिनेरिओ होता. तर आता आपण बघूया मार्केटचं उद्याचा सीन काय असू शकतो. तर हा ऑल टाईम हाय आहे मार्केटचा आणि हा लास्ट स्विंग आहे. आजचं डे आणि हाय मार्क करण्यात काही अर्थ नाही आहे कारण की मार्केट जे आहे ते पॉईंटवरला आहे. एक टॉप पॉईंटला मार्केट स्टेबल करण्याचा प्रयत्न करत आहे स्वतःला. सो त्या लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहतील. तर जोपर्यंत आता मार्केट 24,168 क्रॉस करून सस्टेन करत नाही तोपर्यंत आणि 24,400ची लेवल मार्केट क्रॉस करून सस्टेन करत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये ट्रेड करू शकत नाही. आणि करायचं असल्यास तर आपण रिव्हर्सलची ट्रेड घेऊ शकतो. या लेवलला मार्केट आलं, जर रिव्हर्सल पॅटर्न बनला तर आपण इथनं या लेवलसाठी आणि इथे जर मार्केट आलं सपोर्ट घेतला तर या लेवलसाठी, म्हणजे जी रॅली चालेल ती फक्त या मार्केटमध्ये एक 200-250 पॉईंटचा जो पॅच बनलेला आहे त्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. अदरवाईज आपण क्लिअर होणार नाही जोपर्यंत ह्या लेवलचं ब्रेकडाऊन होणार नाही. सो या लेवल्सला लक्षात ठेवा आणि या पद्धतीने ट्रेड करायचा प्रयत्न करा. 15 मिनिट कॅन्डलवरती तुम्ही बघत असाल तर मार्केटला कुठल्याच पद्धतीने आपण जज नाही करू शकत आहे. मार्केटचे जे मोमेंटम आहे बघा, मार्केट एका पॅचमध्ये आहे जवळपास 2 तारीखपासून, तर तोच पॅच कंटिन्यू आहे मार्केटचा. आता हा पॅच जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला काही इनिशिएट करता येणार नाही कुठली गोष्ट. अदरवाईज ह्या लेवलचं ब्रेक झालं तर खाली आपलं 24,000 टार्गेट आहे आणि वरती 24,500चं टार्गेट आहे. म्हणजे वर फक्त 100 पॉईंटची मोमेंटम एक्सपेक्टेड आहे, खाली जरा जास्त मोमेंटम एक्सपेक्टेड आहे आपल्याला. खालच्या साईडनं 350 पॉईंट आपल्याला मिळू शकतात, वरच्या साईडने फक्त काय एक 1.25 पॉईंट आपल्याला मिळू शकतात. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ॲनालिसिस आवडत असल्यास, आणि लाईव्ह मार्केटमध्ये अटेंड करत चला आपल्याला. सो जेणेकरून तुम्हाला लाईव्हमध्ये ट्रेड कसे करायचे याबद्दल एज्युकेशन मिळू शकेल. आणि महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही टिप्स किंवा ॲडवायझरी आपण प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे जर कुठल्या गोष्टींचा रूल ब्रेक होत असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. आपण ट्राय करत आहे सेबीच्या गाईडलाईन्स पूर्ण फॉलो करण्याच्या. थँक्यू.